फळाची कंठी जटे मा कंठी शोभे मा मुखा फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मा स्वामी मात्रे मा कामना पूर्ती जय देव जय देव माता जिंदरा तुझोरी कुमारा चंद्राची मूर्ती कुंकेश्वरा विवेक क्रम का शोभतो बरा तुझुम तेरो पुरे करणी गागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मा स्वामी मात्रे मा कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना सर्व सोना वक्र तुलसी नयना दाता माता पाई सजना संकटी पावारे भवानी रक्षावे सुर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मा स्वामी मात्रे मा कामना पूर्ती जय देव जय देव भवानी तुझे संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी धर्मा वनाची वारी वारी पडो आता संकट निवारी जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी सुवर ईश्वर वरे कारक संयमनी जय देव जय देव कोणी माता तुझे नाही सारी सर्वे बंधू न बोले काही काही वाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पाऊस गौराई जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी सुवर ईश्वर वरे कारक संयमनी जय देव जय देव संसर्गभूती निर्दाशा शेषापासून सोडी शिवनाला जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी हो गजगासुर चिखली मतदारसंघातील रणरागिणी विकास कन्या आमदार श्वेताताई महाले पाटील आत्ताच नुकत्याच होऊ घातलेल्या 2024च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी आमदारपदी निवडून आल्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी जो पूर्ण मतदारसंघात विकास आपल्याला हवा होता तो आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी अवघ्या 1.5 ते 2 वर्षामध्ये पूर्ण मतदारसंघात विकास केलेला आहे। याचीच पावती म्हणून आणि कार्यकर्त्यांची मेहनत याच्या जोरावर या ठिकाणी आमदार श्वेताताई महाले पाटील पुन्हा एकदा आमदार म्हणून नियुक्त झालेले आहेत। म्हणून सोनेवाडी गावकऱ्यांच्या वतीने आणि तसंच भाजपच्या महिला कार्यकर्त्या यांनी सुद्धा देवीला साकडं घातलं होतं की आमदार श्वेताताई महाले पाटील पुन्हा एकदा आमदार झाल्यानंतर आम्ही देवीला पातळ चढू आणि त्याचीच पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी सगळ्या लाडक्या बहिणी तसेच भाजपा कार्यकर्ते आणि समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या असं म्हणावं लागेल की विकास केल्यानंतर आणि कार्यकर्त्यांची मेहनत या ठिकाणी तिनं रंग आणलेला आहे आणि पुन्हा एकदा आमदार श्वेताताई महाले पाटील या आमदार म्हणून नियुक्त झालेले आहेत। म्हणून मी सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं तसंच लाडक्या बहिणीचं यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि ताई अशाच प्रकारे आमदार नव्हे तर नामदार व्हाव्यात अशी सुद्धा आईचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च माझ्या वाणीला पूर्णविराम देतो। मंत्रिपद भोगावाची इच्छा करतो। नंतर मी आता